माय मोगाचं युवकार हा मनीषा जाधव सुरवेक पळयाचे हेडलाइन्स। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्यो देशाक सदिच्छा। लाल किल्ल्या वयल्यान दिलो संदेश, उक्तायली विकसित भारताची मोख। सांताक्रूजचे होली क्रॉस चर्चीत जाले अवर लेडी ऑफ अझम्पशन सायबिनीचे फेस्ट। बेसाव घेवपाक भाविकांची गर्दी। या सप्तकात अनुभवपाक मेळटले सुके हवामान, काय वाठारांनी शिरशिरतलो पावस, आयएमडीचो अदमास। आणि आता याच्यो कोंकणी खबरो विस्तारान। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आदल्या सचिवालया मुखार घडोवन हाडिल्ल्या सुवाळ्यात तिरंगो हुबयलो। 78व्या स्वातंत्र्य दिसाची मुख्यमंत्र्यान गोंयकारांक परबी भेटायली। हॉकी आसतले, एअर पिस्तूल आसतले, कुस्ती आसतले अशा खेळांनी आमकां पदकां मेळोवन हाडपी विशेष खेळगड्यांक हांव विशेष परबी भेटयता। आयज आमी देशाच्या 78वो स्वातंत्र्य दिन मनयता आनी शतका कडेन वचपाची वाटचाल आमी सगळे जाण करीत आसा। परत एकदा विकसित भारत 2047 विकसित गोवा 2047 हे स्वप्न साकार करपाक आमी सगळ्यांनी योगदान दिवचे। म्हाका याद जाता म्हणजे स्वतंत्र सेनानी आपल्या प्राणाची आहुती देश स्वतंत्र करपा खातीर दिली। हांव समेस्त गोंयकारांकडे आनी भारत देशवासियांकडे मागता की तुमचो मोलादीक वेळ आनी योगदान तुम्ही विकसित भारताचे स्वप्न साकार करपाक दिवचो हेच तुमच्याकडे मागता। पर्यटन क्षेत्रातले आमच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकार तसेच खाजगी संस्थांतल्यान वेगवेगळे पुरस्कार हे टुरिझमातल्या क्षेत्रात आमकांय फावो जाल्ले आसा। आमी पळयता की स्वयंपूर्णतेची वाटचाल धरता असताना माननीय मोदीजींचो संदेश आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे करपा खातीर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पिशिकल्चर, डेअरी कल्चर या सगळ्या क्षेत्रात केंद्र सरकारच्या सहकार्यान फुडें वचपाचें आमी थारायलां। पणजे वाठारांतल्यो शाळा, खासगी आस्थापना आनी कांय चर्चीनय भारताचो 78वो स्वातंत्र्य सुवाळो विविध कार्यावळी सयत मनयलो। घेवया ताचोच एक नियाळ। बस गो राष्ट्रगान शुरू। शुभ आशीष मांगे
गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, विन्संट रोजारियो, डायलन रॉड्रिगीस, जवाहर बर्वे आणि सानिका नागवेकर. देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यार 78वा स्वातंत्र्य दीस मनयलो. नरेंद्र मोदीन प्रधानमंत्री या नात्यान राष्ट्राक आपले 11वे संबोधन केले. सुमार 2 वरांच्या भाषणात मोदीन 2047 मेरेन विकसित भारत करपा खातीर बाळगिल्ल्या दृष्टिकोनाचो नियाळ घेतलो. मोदीन आपल्या संबोधनात विकसित भारत या विषयाचेर लक्ष केंद्रित करून व्हड सुधारणा आणि उदरगतीच्या ध्येया खातीर वचनबद्धताय आशिल्ल्या व्यापक अजेंडाची रूपरेषा मांडली. भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाचो इतिहास सांगलो. देशान वसाहतवादी युगाचेर जशे जैत मेळयले तशीच सध्याच्या आव्हानांचेर मात करून उदरगतींची आकांक्षा साध्य करपाक शकता हाचेर भर दिलो. आजादी के पूर्व 40 करोड़ देशवासियों ने वो जज्बा दिखाया, वो सामर्थ्य दिखाया, वो एक सपना लेकर के चले, एक संकल्प लेकर के चलते रहे, जूझते रहे. एक ही स्वर था, वंदे मातरम. एक ही सपना था, भारत की आजादी का. 40 करोड़ देशवासियों ने, और हमें गर्व है कि हमारी रगों में उन्हीं का खून है. वो हमारे पूर्वज थे. सिर्फ 40 करोड़ लोगों ने दुनिया की महासत्ता को उखाड़ करके फेंक दिया था, गुलामी की जंजीरों को तोड़ दिया था. अगर हमारे पूर्वज, जिनका खून हमारी रगों में है, आज हम तो 140 करोड़ है. अगर 40 करोड़ गुलामी की बेड़ियों को तोड़ सकते हैं, अगर 40 करोड़ आजादी के सपने को पूर्ण कर सकते हैं, आजादी लेकर के रह सकते हैं, तो 140 करोड़ देश के मेरे नागरिक, 140 करोड़ मेरे परिवारजन अगर संकल्प लेकर के चल पड़ते हैं, एक दिशा निर्धारित करके चल पड़ते हैं, कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर अगर चल पड़ते हैं, तो चुनौतियां कितनी भी क्यों ना हो, अभाव की मात्रा कितनी ही तीव्र क्यों ना हो, संसाधनों के लिए जूझने की नौबत हो तो भी हर चुनौती को पार करते हुए हम समृद्ध भारत बना सकते हैं. हम 2047 विकसित भारत का लक्ष्य प्राप्त कर सकते हैं. मोदीन भाषणात बायलां आणि तरणाट्यांचे सशक्तीकरणा सयत लक्ष केंद्रित करपाच्या मुखेल वाठारांचेर भर दिलो. बायलांचे सुरक्षेचे प्रश्न सोडून बेगोबेग न्याय दिवचो आणि हिंसाचार करप्या आड खर उपाय करचे असो उलो मारलो. गोवा 365 खातीर मनीष परब आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. आज 15 ऑगस्ट भारतांतलो सगळ्यात व्हडलो उत्सव, स्वातंत्र्य दिसाचो उत्सव. जात, कात, धर्म, वर्ण अशे कसलेच भेदभाव नासतना सगळेच नागरीक स्वता जावन हो सुवाळो उत्सवा वरवीं मनयतात. उत्तर गोंयांत सरकारी खाजगी आस्थापना, शाळांनी विविध कार्यावळी जाल्यो. सुंदर असं आपण त्या ठिकाणी मला विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा असं गीत सादर केलं. तिरंगा हा जो झेंडा आहे, जो आमचा राष्ट्रध्वज आहे, 3 गोष्टींचा आम्हाला नेहमीच आदर ठेवला पाहिजे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रभाषा. Very happy Independence Day. My name is Neeraj and today is 15th August. Independence Day is our national festival. Today we are celebrating 78th Independence Day. आणि त्याही पेक्षा एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आणि त्या जबाबदारीनं आपण वागणार आहोत, वागत आलोत आणि वागतोय.
भारत माता के बोलो भारत माता के वंदे मातरम वंदे मातरम. त्याची प्रथा म्हणपाक शकता आमी की आज आमी कायम दवरलेली आसा आणि 14 ऑगस्ट जो आमचो अखंड भारत दिन हो सबंद भारतभर आमी साजरो करतो त्याचोच भाग म्हणून आमी आयज हरमला ही मशाल मिरवणूक काढली. तितून आमचे सगळे हरमलचे भुरगे युवा सगळे तेदीन पार्टिसिपेट झाले त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करप हो आमचो भाग न्हू कारण आमचं प्रत्येकाचं कर्तव्य जावन आसा. ह्याच फुडें आमी अशीच ही 14 ऑगस्ट जोपर्यंत आमचो हिंदुस्तान अखंड जावचो ना तोपर्यंत आमकां ही जागृती जी आसा ही आमकां चालूच दवरची पडटली आणि असे अनेक कार्यक्रम जे आमकां समाजा खातीर किंवा देशाच्या हिता खातीर करपाक जाय त्या सगळ्या कार्यक्रमांत आमी सगळे जाण आज आमच्या देशाचे नेतृत्व करणारे महान नेते नरेंद्र मोदी यांच्यानी आज तिसरी वेळा या देशाचे पंतप्रधानपदी आरूढ झाले आणि देशाची प्रगती जशा पद्धतीन जावपाक जाय सामाजिक आर्थिक बळाचेर आज आमचो देश कितल्या पद्धतीन फुडें सरलेलो आसा हेची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकान ही दवरची पडटली. आयज जशे दीस स्वतंत्रतेच्या पयलीं आसले आनी आयज आमी तेजी स्वप्न कशी पळयता आनी आमी आमचें जीवन कशें फुडें साकार करपाक सोदता. पेडण्यान आमच्या खुबशे भुरगे यूथ स्पोर्ट्सांनी बरे आसा शिक्षणानूय आमचे भुरगे खूब बरे आहा यूथ तशेंच तेंच्यांनी बरे स्पोर्ट्सांनी पार्टिसिपेट जावचे बाकीच्या हेतून पार्टिसिपेट जावचे आणि आमच्या पेडण्याचें नांव वयर काडून दाखोवचे. आणि हो देश स्वतंत्र करपाक ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपले प्राणाचे बलिदान दिले आणि आज त्यांच्याच बलिदाना खातीर आम्ही आज स्वतंत्र भारताचा एक वेगळो श्वास घेतात. वाट्यात पेडणेचो विकास वेगवेगळ्या पद्धतीन जावपाक लागलेलो आसा आनी तोय बी सांगता हांव की सस्टेनेबल डेव्हलपमेंटाची आमकां गरज आसा आनी ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटाच्या खातीर आमकां सगळ्या जाणांक खंयसरूच गोंय सरकार वेगवेगळी जी काळजी घेता. पर्यटकांक प्रोत्साहन दितना आम्ही जी गुंतवणूक करतात ती राज्य तसेच देशाची अर्थव्यवस्था सुधारपाक मदत करतात. आमची ऐतिहासिक स्थळां पारंपरिक हस्तकला आणि रीतिरिवाज सांबाळपाक पर्यटनाचो मोठो हातभारूय आसा. राष्ट्रीय ध्वज को सलामी दे. एक एक एक. थँक्यू. गोवा 365 खातीर उत्तर गोंयच्यान आमचे खबराकार. 78वो स्वातंत्र्य दीस सुवाळो दक्षिणेतय विविध स्कुलां सरकारी कार्यालयां आनी हेर आस्थापनांनी मनयलो. त्या निमतान विविध कार्यावळी घडोवन हाडल्यो. त्या मतदारसंघांनी मंत्र्यांनी उपजिल्हाधिकारी मामलेदार पुलीस उजो पालोवपी दळ अशा विविध सेवांच्या अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली.
गोवा 365 खातीर दक्षिण गोंयच्यान आमचे खबराकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. सांताक्रूज वाठारात होली क्रॉस चर्चीत अवर लेडी ऑफ असम्पशन सायबिनीचे फेस्त जाले. सायबिनीच्या चर्चीतल्या सुवाळ्याक भाविकांनी बेसाव घेवपाक गर्दी केल्ली. पळोवयात सांताक्रूजाचे सायबिनीचे फेस्त. प्रार्थना. सर्वेश्वरा आमच्या बाबा, मोहिमेक पावलेले आंकवार मरीच्या मोहिमेबद्दल पुताची कूड आनी रगत सदस्वरीत काळजान घेतल्या उपरांत हे मागणी आमी तुका विश्वासान करता. आपल्या देशाची उदरगती पासत भारत मातेच्या भुरग्यांनी केल्ल्या प्रयत्नाचेर तुजो सुभाम आशीर्वाद पडून आनी देशांत नीत, शांती आनी मोग नोंदून आनी आमी समेस्त आंकवारमरेच्या पावलांनी चलून तिच्या सांगाताक स्वर्गात सुखेस जिविताचे कोते आनी पुनर्जन्मनाचे मोहिमेक पावून तुज्या पुता जेजूचे नांवी तिच्या नांवान तुमकां उनीत विद्यानीक आंकवारमरेची परब आनीक 70 आनी 8 वर्सां त्यांनी भारताची हांव देता. देवान आमकां सगळ्यांक आशिर्वादान भरून आनी खरी स्वतंत्रताय यानीक राजकारणाक चलयतल्यांनी आंकवारमरी उद्देशीक शिकोवंक यानीक तांकां तांचे पासून मागुया. तेच परी आमचो आशिर्वाद पद्दत आसल्या तुमच्या भाव भयणाकूय यानीक पाठवया. सर्वेस्वर तुमचे सौम्यासो आशीर्वाद घेवन तुमचे मानव जावया. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी ओमकार देशप्रभू. भारतीय कुस्तीगीर विनेश फोगाटान पॅरिस ऑलिंपिकात संयुक्त रौप्य पदक दिवपाची विनवणी केल्या आड कोर्ट ऑफ आर्बिट्री फॉर स्पोर्टान निकाल दिला. सुरवेक 16 ऑगस्ट शुक्रार मेरेन निवाडो स्थगीत करून विचार विमर्श काळ वाडयला. त्या उपरांत हो निर्णय घेतला. बोरी साईबाबा देवळाच्या हॉलात कराटे काटा चॅम्पियनशिप जाली. वट 600 भुरग्यांनी वांटो घेतलो. पळोवयात काय खीण. I am very happy to be over here for this wonderful tournament. Some of you may or may not know tournaments in karate are held in two types. One is the fighting and one is the forms. So this tournament that they are having over here is only of the forms. But I am absolutely so happy to see the turnout that they have over here. Amazing turnout, and it's so nice to see all their instructors come over together and have this tournament over here. I wish Manurai as well as the Okinawa Martial Arts Academy and the JKS all the best for the future. कराटे काटा स्टेट चॅम्पियनशीप आम्ही घडोवन हाडटा आनी हांकां आमकां सहकार्य करता. मेन म्हणल्यार साईबाबा कमिटी जे प्रेसिडेंट नेश रायकर आसा त्यांची कमिटी त्यांचे सपोर्टाचेर आमी चवथो कोरू चड जाल्लो हांगाच जाल्लो भरपूर प्रतिसाद मेळिल्ले कारणान ह्या वेळा लोक आनी म्हणजे साईबाबाचे निमतान आनी कोरू जेन्ना तेणी हांगा जेवण दिल्लें सगळ्यांक
पार्टिसिपंट प्लस पेरंट्सांक ते जेवण आसता महाप्रसाद आयोजीत करता उरूय तेणी दवरला आनी हितून एक अशें आमकां दिसून येयला की साईबाबाच्या फुड्यान जेन्ना आमी हे चॅम्पियनशीप जाता हितून फक्त कितें पयलीं आमी कसलें कार्य आसा हिंदूच घेवन वयताले पूण हांगा आमकां अशें दिसून येयलां आमकां मागीर कळ्ळें की हितून सगळे जातीचे येवन हिंदू मुस्लीम आनी कॅथलीक सगळे येवन हांगसर जेवन गेले एक बरी एक उमेद कित्याक साईबाबाचे एक नांवाचे प्रमाणे ते प्रसिद्ध आसा की सबका मालिक एक हे दाखोवन दिल्लें आसा आनी दुसरे सुवातेर आमी जेन्ना आमची ओकिनावाची टीम आनी ते आमचे सगळे चीफ इन्स्ट्रक्टर आनी तेंचे इन्स्ट्रक्टर हांकां हांव चड आभार मानता की तेंच्या भुरग्याचे आनी तेंच्या पेरंट्सांक सपोर्ट करून हांगा पार्टिसिपेट जाता तेन्ना तांकां चड देव बरें करूं म्हणटा आनी लास्ट इयर पार्टिसिपंट म्हाका 650 प्लस जाल्ले हे 500 प्लस आसा प्लस आतां सांजचे एंट्री येवपाची आसा तेन्ना आमकां एक्झॅक्ट फिगर काडटा 650 कशें जावपाक शकता तेन्ना हांव परत एकदां सगळ्यांक मेन म्हणल्यार साईबाबा कमिटीचे तेंकां हांव देव बरें करूं म्हणटा आनी जेन्ना हांगसर आमकां आमचे गोंयचे ट्रेडिशनल कराटे असोसिएशन ऑफ गोवा ही गोंयची नंबर 1 संस्था जी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा ताका एथलेट आसा आनी हे स्टायलीक शिकेजीक सगळे गोंयचे स्टायली एक कडेन येता जेन्ना टॉप लेवला वयलो जो स्पोर्ट्समॅन आसा तो आमकां हे हितून पळोवपाक मेळटा तेन्ना आमच्या हांगसर आमच्या मदीं शिकेजी प्रेजिडेंट श्री सेन्सर जॉर्ज रॉड्रिगीस आसा जनरल सेक्रेटरी सुभाष शिरोडकर हे आसा ते हांगसर येयले त्या बद्दल मनांतसून तेंकां हांव देव बरें करूं म्हणटा प्राइज घेतलो ट्रॉफी आनी प्राइज घेतलो प्रायज आमी ईच एंड प्रत्येक भुरग्याक मेडल सोडिल्ले आसा 4 ग्रूप केल्या गोल्ड सिल्वर 2 ब्रॉन्झ आनी जे चीफ इन्स्पेक्टर आपले भुरग्यांक घेवन येता आनी हायेस्ट मेडल जो काडटा ताका आमी चॅम्पियनशीप फर्स्ट सेकंड आनी थर्ड दवरिल्ले आसा प्लस जे जे आपले भुरग्यांक घेवन येता तांकां आमी प्रत्येकाक ट्रॉफी दवरिल्ली आसा गेल्या वर्सा तुवें टोर्नामेंट दवरलेलो प्लस ह्या वर्सा दवरलेलो आसा आनी तुका प्रतिसाद कसो मेळ्ळो प्रतिसाद जबरदस्त मेळ्ळा की आज जेन्ना मिनिस्टर आशिल्लो ना श्री सुभाष शिरोडकर तेन्ना एनावन्स केला की हो जो कार्यक्रम इतले पुरतो ना दवरता हो कंटिन्यू हांगाच जावचो आनी बरे प्रमाणे हे करता आनी तेणी आमकां कॉपरेट करपाचें आश्वासन दिल्लें आसा हांगसर आमचे भितर देवस्थानचे अध्यक्ष आसा दिनेश रायकर हेवूय बीन मनांतसून आपलो तसो हो टुर्नामेंट अशें काम करता हांगा रवी आसा संजय आसा तांकांय हांव देव बरें करूं म्हणटा गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि मुजेफ शेख. या सप्तकात सुके हवामान अनुभवपाक मेळटले. कांय वाठारांनी अदीमदी पावसाची नोंद जातली. चडशे मेस्तुराद हवामान आसतले IMDचो अदमास. कांय सुवातांनी पावस शिरशिरपाची शक्यताय असली तरी हवामानात उष्णताय जाणवतली. कांय कडेन दमट हवामान आसतले. बिरेस्तारचे चडांत चड आनी उण्यात उणें तापमान 32 डिग्री सेल्सियस आणि 27 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले. अदीमदी पावसाची शिरशिरी. नितळ सुके हवामान. बिरेस्तारचे तापमान 32 आणि 27 डिग्री सेल्सियस. बोट धन्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.